राज्यात यंदा मान्सूनचे आगमन लांबल्याने अनेक भागांमध्ये गंभीर पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। धरणे आणि जलाशयांमधील उपलब्ध पाणीसाठा जास्तीत जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी शेतीसाठीच्या सिंचन आवर्तनांवर तात्काळ बंदी घालण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत। राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार 31 ऑगस्टपर्यंत धरणांमधील पाणीसाठा केवळ पिण्याच्या वापरासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे पुढील 3 महिन्यांसाठी शेतीसाठीचे सिंचन आवर्तने स्थगित करण्यात आली आहेत। राज्यातील अनेक धरणांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी पाणीसाठा उपलब्ध असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले। पाण्याचा अपव्यय आणि बेकायदेशीर वापर रोखण्यासाठी शासनाने कठोर भूमिका घेतली आहे। धरणे, कालवे आणि नद्यांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा थांबवण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाची संयुक्त पथके तयार करण्यात येणार असून अशा प्रकारच्या पाणीचोरीवर विशेष मोहीम राबवून कारवाई केली जाणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की राज्य मंत्रिमंडळाने राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याचा सविस्तर आढावा घेतला आहे। पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कायम राखण्यासाठी जास्तीत जास्त पाणी राखीव ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिल्या आहेत। तसेच धरणांमधील पाणीसाठा आणि त्याच्या नियोजनासंदर्भात सविस्तर आराखडा तयार करण्यात आला असून उद्भवलेल्या परिस्थितीला प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। कालच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्रीजी आणि मंत्रिमंडळाने राज्याच्या पाणीसाठ्याबद्दल आढावा घेतला आहे आणि आता जास्तीत जास्त पाणी हे पिण्याच्या करता राखीव ठेवण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी प्रशासनाला दिल्या आहे। त्याचा एक चार्टही तयार केला आहे की कुठल्या धरणात किती पाणी असेल, काय असेल आणि कसं त्याचं नियोजन करायचं। मला वाटतं जे काही आम्ही नियोजन केलं आहे त्या आधारावर मला असं वाटतं की 100% जी काही परिस्थिती आहे टंचाईची त्या परिस्थितीला सरकार चांगल्या पद्धतीने निवडण्याचा प्रयत्न करेल आणि जो काय आता जलसाठा तयार होईल यावर्षी थोडा उशिरा पाऊस पडतो आहे पण जलसाठा जो येईल त्याला थेंबन थेंब पाणी वाचवणे, थेंबन थेंब पाण्याचं नियोजन करणे हाही योजना आम्ही तयार केली आहे। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।